तू जीव आहे माझा, तू भाऊ आहे माझा, मी प्रेम करतो तुझ्यावर सबसे ज्यादा, पण मरेपर्यंत सोबत राहू करतो वादा, वाटून खाऊ पैसा आधा आधा, तू जाने माझी मेरे दिल के राजा। तू जीव आहे माझा, तू भाऊ आहे माझा, मी प्रेम करतो तुझ्यावर सबसे ज्यादा, पण मरेपर्यंत सोबत राहू करतो वादा, वाटून खाऊ पैसा आधा आधा, तू जाने माझी मेरे दिल के राजा। तुम्ही जो प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी की ॲपकडे तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। त्या ॲपकडे तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचं तिथे फोटो असेल मित्रासोबतचा तो स्लाइड करून इथून ॲड करायचा आहे। फोटो तुम्ही इथे ॲड केल्यानंतर खाली येते तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। फोटो सेट नसेल बसला त्या फोटोवरती क्लिक करून 2 मोठ्याने इथून हा जो फोटो असेल इथून सेट करायचा अशा प्रकारे इथून परफेक्टमध्ये। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर सिम्पली ते ओव्हरलेचं एक खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्यांदा येऊन पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपला जो बीटमॉप व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। तर सिम्पली यावरती क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू। ह्याच्या फोटोची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची म्हणजे जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो बीटमॉप व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। तर सिम्पली आपली इथे बीट चेंज होते। तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते अशा, ठीक आहे। ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा। अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला स्प्लिट करून न्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो बीटमार्क आहे त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जे PNG दिले इथून ॲड करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तर मी काय करतो इथून फोटो राहिला स्प्लिट करायचा बीटनानुसार इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या आता सांगितलं तशा प्रकारे। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण इथे ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅश नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे। ह्याची खालची लेंथ असेल ती संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशन्स ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सिम्पली इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं इनमधलाच रॉक व्हर्टिकल इथून एक सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच सेविंग राईटचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच सेविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच स्मोकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच तिरपी विपचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग एक इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिक नावाचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे पहिले आपले 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायचे। त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला 8 सेकंदाच्या मागचा फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे द्यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून ते तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। स्प्लिटमध्ये आल्यानंतर यामध्ये एक इफेक्ट म्हणजे 3 लेअर मिररचं इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 8 सेकंदाच्या मागचा फोटो आणि 8 सेकंदा तिथला जो फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची। ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून हे तुम्हाला फिल्टर 0 करायचं आहे। व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे सर्व इथे झाल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।